सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पूर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र। बुद्धिदाता श्री गजानन परम पूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर, परम पूजनीय माझे तीर्थरूप श्री विष्णू महाराज पारनेरकर यांना साष्टांग प्रणिपात करून पूर्णवाद ग्रंथराजाला अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू भगिनींनो आणि माझ्या युवक मित्र हो, गेले एक सप्ताह आपण हा अभ्यास या ठिकाणी करत आहोत। पूर्णवाद प्रबोध हा ग्रंथ आपण अभ्यासासाठी या ठिकाणी घेतलाय। पूर्णवादासारखा महान ग्रंथ आपल्याला ह्या अभ्यासाला मिळणं हे आपलं परमभाग्य आहे। आपण गेले 7 दिवस पूर्णवादाच्या पूर्व पक्षाला विचारात घेऊन आपण सर्व अभ्यास केला होता। पण मूळ भूमिका जर आपण लक्षात घेतली तर ती आहे की आपल्याला पूर्णवाद समजून घ्यायचा आहे। आपल्याला सर्वात महत्त्वाचं जर काही असेल तर पूर्णवाद आपल्याला अभ्यासायचा आहे। आणि म्हणून हे सर्व जे आपण अभ्यास केला ते रेफरन्सेस आहेत। त्याचं तितकं फारसं आपल्या दृष्टीने महत्त्व नाहीये, पण ज्यांना पूर्णवादाचा अभ्यास करायचा आहे, ज्यांना पूर्णवाद जाणून घ्यायचा आहे, त्यांनी मात्र हे थोडं का होईना सर्व सगळ्यांनी समजून घेणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे। भले आपल्याला कदाचित या फारशा ह्या सगळे विषय ज्ञान अज्ञान अद्वैत शंकर तत्वज्ञान वगैरे फारसं आपल्याला लक्षात येईल राहील नाही राहणार हा महत्वाचा मुद्दा नसून मूळ मुद्दा पूर्णवाद समजणे आहे, हा फार महत्वाचा भाग आहे। पण जर का पूर्णवादाला आपल्याला सर्वांगाने विचार करायचा आहे तर आपल्याला त्याचा पूर्वपक्ष जाणून घेणं, किमान त्याचा आपल्यावर संस्कार करून घेणं हे आपलं काम आहे। आणि म्हणून आपण एक प्रश्न आपण इथे लक्षात घ्यायचा आहे, तो म्हणजे पूर्णवादच का, असा एक प्रश्न आपल्याला विचारात घ्यायचा आहे। आणखीनही काही असू शकलं असतं, पूर्णवादच का, पूर्णवादच का हाच उत्तर आपल्याला याचंच उत्तर शोधायचं आहे। शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाचा विचार करता आपण सर्व पाहिलं की ते जीवदशा मानतात आणि त्यांनी अज्ञानासाठी बंध आणि मोक्षासारखा विचार करावा लागला। अनेक गोष्टींना त्यांना बाधित करावं लागलं, सोडावं लागलं, कोणाला खोटं म्हणावं लागलं। हे सर्व शंकर तत्वज्ञानाचं आपण पाहिलं।
आणि त्यांनाच काय, त्यांना हा विषय कोणालाच, वेदाला तर मान्य नाहीच समजा, पण अजातवाद्यांना सुद्धा मान्य नाही, हेही आपण पाहिलं. अजातवाद्यांनीही ते मान्य केलं नाहीये. त्यांना सुद्धा हा विषय मान्य नाहीये. ते सुद्धा असंच म्हणतात की अज्ञानंतस्य कार्य कालत्रये विना विनश्यती स्वयमेव तस्य बाधः, असं ते म्हणतात. आता हा आपल्याला हे सगळ्या श्रुतीचे श्लोक बी त्यांचे जे काही आहेत त्यांच्या ह्याच्यातले, हे आपल्याला काही फार लक्षात ठेवायचे अशातला भाग नाहीये. त्यांनी काय म्हणलंय म्हणजे अजातवाद्यांनी शंकराचार्यांच्या तत्वज्ञानाचा कसा बाध केलाय, कसा नको म्हणलाय, याचा आपल्याला फक्त विचार केल्यासाठी ही तुम्हाला श्रुती किंवा हे वचन तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. त्यांनाच बाध केलेला सगळं, बाकीचं आपण तर पूर्णवादाचा तर प्रश्नच नाही किंवा इतर पुढेही त्यांचा कोणाचा प्रश्न येत नाही. शंकराचार्यांनी ज्ञानाकरता ज्या शक्ती वापरल्या, ज्या शक्तीचा विचार केला, किंवा अज्ञानाला त्यांनी जे सशक्तिक मानलं, ते सुद्धा अजातवाद्यांना मान्य नाही. आपण पाहिलं की 2 शक्ती, आवरण आणि विक्षेप शक्ती, या शक्तीचा शंकराचार्यांनी, पण त्या शक्ती सुद्धा अजातवाद्यांना मान्य नाहीये, हे आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरांनी अजातवाद मान्य केला, ज्ञानेश्वरांनी अजातवाद स्वीकारला. आपण ज्ञानेश्वरांची ओवी सुरुवातीला घेतली, जय जय स्वसंवेद्य आत्मरूप आहे, आपण सगळ्यांनी पाहिलंय. त्यांनाही शंकर तत्वज्ञान मान्य नाहीये. हा, ते फक्त शंकराचार्यांना स्मरण्याकरता, जसं आपण स्मरण्याकरता, त्यांना विचारात घेण्याकरता, किंवा अजातवाद्यांच्या किंवा ज्ञानेश्वरांची ओवी आपण जशी लक्षात ठेवली, तशी त्यांनी सुद्धा त्यांना एक मोठं देण्यासाठी आचार्या ते वाट पुसत, असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हणलं. त्यांच्या अजातवादा त्यांच्या ग्रंथांतर्गत त्यांनी असा विषय मांडला की आचार्या ते वाट पुसत. पण आचार्या ते वाट पुसत म्हणजे मी त्यांच्या मार्गावर जातोय, त्यांचा अभ्यास करतोय, पण त्यांचं सर्व मान्य नाहीये मला तत्वज्ञान, हे निश्चित आहे. हे त्यांनी अगदी स्पष्टपणे आणि उघडपणे त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे. हाही आपल्याला अभ्यास त्या ठिकाणी फार महत्वाचा आहे. या सर्व गोष्टी आपण परवापर्यंत पाहिल्या, आवरण पाहिलं, विक्षेप पाहिला, त्यांनी अज्ञानाच्या दृष्टीने कसा विचार केला, आवरणाने जीवाला कसं बाधित केलं, आणि विक्षेप या शक्तीने त्यांनी ईश्वराला काय केलं, मायोपाधित केलं. म्हणजे जो जीव ठेवला ना, ईश्वर ठेवला, आणि जगताला तर खोटाच ठरवलं होतं, त्यामुळे प्रश्नच उरला नाही. हा जसा अभ्यास केला, अज्ञानाचा अभाव सांगितला आणि जगाला मिथ्यात्व दिलं, हे सर्व कारण आपण काल पाहिले. एक गोष्ट इथे आणखी लक्षात ठेवायची, आपल्याला अभ्यासाकरता ती लक्षात ठेवायची आहे, आणि ती अशी की अभाव आणि मिथ्यात्व हे दोन्ही एक नाही. ही गोष्ट पुन्हा आपल्याला अभ्यासाकरता लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. अभाव निराळं आणि मिथ्यात्व निराळं. मिथ्या म्हणजे काय, अभावाचं आपण मी तुम्हाला व्याख्या सांगितली होती. मग मिथ्याची व्याख्या तुम्हाला सांगतो, म्हणजे आपल्याला थोडंसं त्याच्यातलं आणखी क्लॅरिफिकेशन येईल. आणि ते म्हणजे असं की मिथ्यात्व म्हणजे अयथार्थ ज्ञानाला मिथ्यात्व म्हणतात. एखाद्या गोष्टीचं अयथार्थ ज्ञान म्हणजे मिथ्यात्व होय, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. जीव नाही, जगत नाही, आणि ते दोन्ही नसल्यामुळे त्याचा ईशन करणारा ईश्वरही नाही, केवळ एक ते सत्य. आणि म्हणून शंकराचार्यांना आणखीन एक उपाधी लागली, त्यांच्या तत्वज्ञानाला आणखीन एक उपाधी लागली, आणि त्याला कैवलाद्वैती असं म्हणलं जातं. आता हे सर्व तुम्हाला रेफरन्सेस आहेत, पुन्हा एकदा अभ्यासा करतायत, हे आपल्याला फक्त माहिती असलं पाहिजे. आता आपल्याला माहितीने अशी गोष्ट नसली पाहिजे, शक्यतोवर प्रयत्न असला पाहिजे आपल्याला की का केवलाद्वैतीच म्हणतात. आपण आपल्याला स्वतःला काय म्हणून घेतो तुम्हाला माहितीये, आपण काय म्हणून घेतो आपल्याला स्वतःला, पूर्णवादी लोक पूर्णाद्वैती. आपण पूर्णवादी नाही म्हणत, आपण कोण आहोत, आपण पूर्णाद्वैती आहोत. तसे शंकराचार्य त्या केवल एकाला सत्य मानत असल्या कारणानं त्याला केवलाद्वैती म्हणतात. आणि म्हणून मायावाद आणि अजातवाद हा पूर्णवादानं पूर्वपक्ष केला. ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवणं
गरजेचं आहे. अजातवादाचं सुद्धा जे कर्तेपण आहे ते आपल्याला मान्य नाहीये. कार्यकारण भाव आपल्याला अजातवादातला पण मान्य नाहीये. आपल्याला त्यांचे दोन कारण मान्य आहेत, पण आपल्याला अजातवादातला कार्यकारण भाव मान्य नाहीये. शंकराचार्यांचं आपल्याला ब्रह्म त्या मानाने एक ब्रह्माचं सत्यत्व त्या मानाने मान्य आहे, पण आपल्याला त्यांचा हा बाकीचा सर्व विषय मान्य नसल्या कारणानं आपण कुठल्याही माध्यमातून विचार करून सर्व परिपूर्णतेने मायावादाला आणि अजातवादाला पुन्हा एकदा कालची पुनरावृत्ती करतो. शंकराचार्यांना नाही, मायावादाला आणि अजातवादाला आपण पूर्वपक्ष केला. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी आहे. का केला हेही आपण पाहिलंय की मायावादातील परब्रह्म किंवा हे सर्व जीवदशा किंवा हे जडवाद हा जो सर्व विषय आहे, याला जे काही त्यांनी सर्व घडवून आणलं, याला काय म्हणलं गेलेलं आहे, ही सर्व आपल्या दृष्टीने जर विचारात घेतली तर हे दुसरं तिसरं काही नसून ही तर्क निष्पत्ती आहे. ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवायची आहे. हा तर्क नाही, तर्काचा अभ्यास नाही, त्याचं तार्किक भूमिका नाही, हे सर्व अनेक गोष्टी आहे. ही उलट तर्क निष्पत्ती आहे. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यांना या तर्कनिष्पत्तीमुळे कुठल्याही गोष्टीचं स्पष्टीकरण देता न आल्या कारणानं त्यांनी ज्या युक्त्या लढवल्या त्याला आपण क्लुप्त्या म्हणूयात. युक्त्यापेक्षा सुद्धा त्यांनी क्लुप्त्या लढवल्या. युक्त्या लढवायला ते गेले, पण क्लुप्त्या लढवल्या आणि अध्यास विवर्तासारख्या विषयात गेले. ते आपण सर्व पाहिलं. वेदाची गोष्ट जर केली तर वेदाला परब्रह्म मान्य आहे, पण त्यांनाही केवलत्व मान्य नाही. वेदालाही केवलत्व मान्य नाही. या सर्व भूमिकेचा विचार करता आपल्याला त्यांनी ज्या पद्धतीने शंकराचार्यांनी त्यांच्या तत्वज्ञानाच्या भूमिकेतून बाहेर येऊन त्यांनी जे मठस्थापना केली, स्वतःला शंकराचार्य म्हणजे शंकर या देवाचं नाव ठेवून शंकराचार्य या आचार्य पदाला आरूढ करून घेतलं, गुरुपद स्वीकारलं, मठाची स्थापना केली. त्याचप्रमाणे त्यांनी देवदेव करायला सांगितला, म्हणजेच पंचायतन पूजा सांगितली. हे सर्व जे त्यांनी जे करायला लावलं, खरं पाहायला गेलं तर शंकराचार्यांना सुद्धा याच्यातून मोकळीक नको होती. त्यांनाही या पूजा अर्चेतून, नाही तर मग ते भस्म वगैरे कशाला धारण केलं असतं, त्यांनी हे सर्व कशाला केलं असतं, त्यांनाही याच्यातून मोकळीक नकोच होती. पण त्यांच्या तत्वज्ञानामुळे त्यांना हे सर्व करावं लागलं हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून तो वैदिक विषय आहे, हे वेदाचाच अधिष्ठित आहे किंवा वेदावर आधारितच आहे असं भासवण्याकरता त्यांना हे सर्व करावं लागलं. आणि त्याच याच्यामध्ये आपणही अडकलो की हेही तत्वज्ञान वैदिक तत्वज्ञानच आहे. कशी गफलत होत जाती. म्हणून आपल्याला जो करायचा आहे तो पूर्णवादाचा अभ्यास करायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आपला तत्वज्ञान हे वैदिक भासवत नाहीये, तर वैदिक आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि त्यांच्या दृष्टीने जेव्हा ते झालं, करायचं नव्हतं, त्यांच्याही दृष्टीने त्यांना असं अपेक्षित नव्हतं, त्यांना ते स्वतःलाही मोकळे पण नको होतं, पण हे सर्व नको असताना सुद्धा त्यांना करावं लागलं. हा कुठेतरी ज्याला म्हणतात की आपण असं त्याला शब्द देऊ शकतो की दैव दुर्विलास असं आपण त्याला म्हणू शकतो. कुठेतरी आमच्या तत्वज्ञानात काहीतरी भुरळ पडायची होती, काहीतरी गडबड व्हायची होती म्हणून झाली असं आपण म्हणू. पण म्हणून आपल्याला व्हाय पूर्णवाद असा विषय घ्यायचा आहे. व्हाय पूर्णवाद असा आपल्याला विचारला. उलट मी त्याच्या पेक्षा सुद्धा मी तर असं म्हणेन की व्हाय नॉट पूर्णवाद. का पूर्णवाद नाही, व्हाय नॉट पूर्णवाद. आम्ही तर उलट असं म्हणतो की व्हाय नॉट पूर्णवाद. इतर तत्व लोक आपल्याला प्रश्न विचारतील की ठीक आहे तुम्ही हे सगळं म्हणताय ना, देन व्हाय पूर्णवाद. आम्ही म्हणतो, आम्ही तुम्हाला हे प्रूव्ह करून दाखवतो की व्हाय नॉट पूर्णवाद. पूर्णवादच कसा आहे याचा आपल्याला चिंतन अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आणि का ते कशामुळे, त्याचं काय कारण आहे, त्याचं एक कारण आहे की ह्या सर्व जे कोडे होतं ना, हे सर्व जे कोडं पडलं होतं ना एका तत्वज्ञानाच्या या क्षेत्राला, या तत्वज्ञानाच्या विश्वाला किंवा या जीवनाला,
जगण्याला हे सर्व जे कोडे पडले होते ते कोडे सोडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते एकमेव एक तत्वज्ञान जगामध्ये आहे आणि ते तत्वज्ञान म्हणजे पूर्णवाद, दुसरं नाही. यात निर्मात्र शंका नाही आणि आपण हे छातीत टोकपणे सांगू शकतो. अगदी कोणीही आमच्या समोर यावं म्हणून तर व्हाय नॉट पूर्णवाद आम्ही म्हणतो. आता आपल्याला जो अभ्यास करायचा आहे ना तो या मार्गानेच करायचा आहे की का पूर्णवाद नाही, कसा पूर्णवाद येतो, पूर्णवाद का समजून घ्यायचा, आम्हाला काय गरज आहे पूर्णवादाचीच, पूर्णवादाचीच का अपेक्षा आहे, पूर्णवादाचीच का गरज आहे, हे समजून घेणं बंधू भगिनींनो, या सर्व याच्या पार्श्वभूमीवर हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. पूर्णवादाशिवाय दुसरा मार्ग नाही हे आपल्याला कळलंच पाहिजे. का तर त्याचं सर्वात महत्वाचं जर भाग काही असेल तर जी व्यवहाराची, वास्तवतेची आणि तत्वज्ञानाची जी फारकत झाली होती ती फारकत दूर करून ज्यांनी ती त्याला एक रूप करून आणलं या व्यवहाराला आणि तत्वज्ञानाला, ते म्हणजे दुसरं तिसरं काही नसून पूर्णवाद आहे. ही गोष्ट आम्हाला लक्षात घेतली पाहिजे. व्यवहार आणि तत्वज्ञानाची जी फारकत, ह्या तत्वज्ञानामुळे काय झालं होतं, व्यवहार एका बाजूला झाला होता, जीवाला अज्ञानात टाकल्यामुळे, जगाला अज्ञानात टाकल्यामुळे आणि त्याला एकमेव एक सत्य मानल्यामुळे व्यवहाराशी संबंधच राहिला नव्हता आणि त्या व्यवहाराशी संबंध नाही राहिल्या कारणानं जी व्यवहाराची आणि तत्वज्ञानाची, खरं पाहायला गेलं तर फिलॉसॉफी बिगेन्स इन नेसेसिटी असं जे म्हणलं जातं, गरजेतून तत्वज्ञान निर्माण होतं, हे जे आपल्याला सांगण्यात आलं होतं ते तत्वज्ञानाच्या कशाची गरज, मग कोणाची गरज, कोणाला गरज होती तत्वज्ञानाची, माणसाला. कशाला गरज होती, त्याला व्यवहारासाठी गरज होती, त्याच्या व्यवहारात योग्य रूपता येण्यासाठी त्याला तत्वज्ञानाची गरज होती. आणि नेमका ह्या तत्वज्ञानानं व्यवहारात आणि वास्तवात आणि तत्वज्ञानात फारकत झाली आणि ती ज्यांनी दूर केली, त्याला ज्यांनी एक रूप दिलं ते डॉक्टर पारनेरकर महाराज, तो पूर्णवाद. आणि काय केलं त्याला, एक सर्वात महत्वाचं व्यवहार आला आणि तत्वज्ञानानं इनसेपरेबल अँटिसिडंट्स केलं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. त्याला इनसेपरेबल करून टाकलं, ते वेगळं होणार नाही. नुसतं एखाद्या गोष्टीचं वॉटरटाईट कंपार्टमेंट केलं नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. एखाद्या गोष्टीला वॉटरटाईट कंपार्टमेंट करायचं आणि त्याला सांगायचं, तसं न करता याला वेगळंच होता येणार नाही अशी भूमिका घेतली. हे पूर्णवादाचं वैशिष्ट्य, हा पूर्णवादाचा अभ्यास आहे. आणि म्हणून फक्त पूर्णवाद असा आम्ही छातीतोडपणे का व्यवहाराला ती एक रूपता दाखवली. आणि मग त्याच्यासाठी कोणचं उदाहरण घेतलं, पूर्णवादात एक उदाहरण घेतलंय. कोणचं उदाहरण घेतलंय तुम्ही आम्हाला माहिती आहे, एक सुंदर उदाहरण घेतलंय, चहाचं उदाहरण. आता तुम्हालाही चहा प्यायचा असला, बरा थोडा 7-8 दिवस कंटाळा आला असला तर घ्या. आजकाल आपण ऑनलाईन करणारी माणसं आहोत, इथे जेव्हा केव्हा अशा मीटिंग्स होतात तेव्हा आपण जनरली पाहत असतो की सर्वांच्या समोर चहाचे कप ठेवलेले असतात. आपल्याला तो उदाहरणच घ्यायचं, त्यामुळे आपण सर्वजण चहा पिऊ शकतो, घरीच बसलेले आहात. अनाशा सांगू शकता, अगं चहाचं उदाहरण दिलं, जरा चहा घेऊन ये. त्याच्याशिवाय कळणार नाही उदाहरण, म्हणले मजा नाही येणार. आपण चहा पिऊनच चहाचं उदाहरण सॉल्व्ह करू, पाहू असं आपल्याला विचार येऊ शकतो. त्या प्यायचं असलं तर हरकत नाही, पण महाराजांनी चहाचं उदाहरण याच्यामध्ये कशासाठी दिलंय याचा विचार तुम्ही आम्ही या भूमिकेतून घेतला पाहिजे की सर्व एक रूप. एक रूप कसं झालं, दूध, चहा, साखर हे वेगवेगळं नाही, हे सर्व एकत्र केल्यानंतर प्रत्येक घोटाला अशी अनुभूती येते का की आत्ता साखरेचा घोट घेतला, आत्ता चहाचा घोट घेतला, आत्ता पाण्याचा घोट घेतला, आत्ता दुधाचा घोट घेतला, असं वेगवेगळा घोट येतो का, नाही येत. जे एक रूप होऊन येतं ती एक रूपता म्हणजे पूर्णवाद आहे. हा अभ्यास महाराजांनी अत्यंत चांगल्या आणि साध्या उदाहरणानं आमच्यासमोर ठेवला की वेगळं होऊच शकत नाही. तुम्ही करायचं ठरवलं, एकदा चहा झाल्यानंतर, चहा व्हायच्या आधी कदाचित तुम्हाला अभेदाचा अभ्यास करण्यासाठी हे दूध आहे, हे चहा आहे, साखर आहे, पण तेही त्यांच्या जागी पूर्ण आहे. दूध दुधाच्या जागी पूर्ण आहे, साखर साखरेच्या जागी पूर्ण आहे, पाणी पाण्याच्या जागी पूर्ण आहे. पण हे सर्व एकत्रित करून जीव जगत जगदीश्वर हे तिन्ही पूर्णच आहे. पण तरी सुद्धा या सर्वांना एकत्र केल्यानंतर जे पूर्णाचं दर्शन होतं ते चहाचं दर्शन आहे, तो व्यवहार आहे, ते तत्वज्ञान आहे. असा सुंदर चहा
तुम्हा आम्हाला महाराजांनी साध्या रूपानं पाजलाय म्हणून आपण सर्वजण चहाचे वेडे आहोत असं म्हणायला हरकत नाही. हा अभ्यास चिंतन महाराज आम्हाला, खूप जण मला म्हणतात गुणेदा तुम्ही जरा जास्त चहा पिता, जेवणापेक्षा तुमचं चहाकडे जास्त लक्ष आहे. बाबा आता पूर्णवादाने चहा दिलाय तर चहा कशाला सोडू म्हणतो मी, बाकी सर्व सोडू एक वेळेस म्हणलं, जेवण नाही दिलं चालेल. जोक सपाट, पण हा चहाचा अभ्यास, हे जीवनाचा अभ्यास, हे पूर्णत्वाचा अभ्यास जो महाराज आपल्याला ह्या ठिकाणी दिलाय, तो अभ्यास करून आपल्याला काय करायचंय, एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ज्ञान, कर्म आणि उपासना या तिघांचा विचार आपल्याला या माध्यमातून महाराज देतात. एक गोष्ट आपल्याला करण्यासाठी महाराज हे सर्व सांगतायत. कशासाठी सांगतायत? पुरुषार्थ करण्यासाठी. माणसाला जर काही सर्वात महत्वाचं असेल तर पुरुषार्थ करण्यासाठी. मग काय करायचंय? कर्माच्या घोड्यावर बसायचं आहे. पुरुषार्थाचे चारी लगाम हातात ठेवायचे आहे आणि उपासनेची मांड घालायची आहे. मांड ठोकायची असेल तर ती उपासनेची आहे, पक्की मांड अशी ठोकायची. पुरुषार्थाचे चारी लगाम हातात ठेवायचे आणि घोडदौड करायची आहे. आता आपल्याला लेचपेचे राहायचं नाही, आपल्याला दुसरं गाडीन घोड्यानं असं जायचं नाहीये. आपल्याला जे आता कार्य करायला निघायचंय ना, ते अशा पद्धतीने आता निघायचंय. अशी कर्माच्या घोड्यावर बसायचं, आपल्याला विराजमान व्हायचंय, चालायचंय, पुरुषार्थाचे लगाम हातात घ्यायचे आणि पुढे जायचंय. आपण पुरुषार्थी व्हायचंय हे महाराज आपल्याला अत्यंत महत्वाच्या दृष्टीने तुमच्या माझ्या सांगतात. आणि ही घोडदौड करण्यासाठी पूर्णवादाचा अभ्यास, दुसरं काही नाही. ही घोडदौड जर आपण करू शकलो नाही तर पूर्णवादाचा अभ्यास आपल्याकडून होणार नाही, पूर्णवादाचं तत्वज्ञान आपल्याला समजणार नाही. आणि म्हणून महाराजांनी स्पष्ट सांगतात की अरे, म्हणून आम्ही वेदाच्या माध्यमातून हा सर्व अभ्यास करतो आहोत. वेदाने आम्हाला जो पूर्णवाद सांगितला आहे तो हा पद्धतीचा पूर्णवाद सांगितला आहे. महाराज असं स्पष्ट रूपानं म्हणतात की अद्वैत म्हणण्या इतकं सुद्धा द्वैत वेदाला मान्य नाहीये. इतका वेदाचा अभ्यास महाराजांनी आम्हाला स्पष्ट रूपाने सांगितला. इतकं सुद्धा स्वराचीही चूक वेदाच्या बाबतीत एक फार महत्वाचं सांगितलंय. वेद आणि संगीत आम्ही दोघेही जाणणारी माणसं आहोत. आम्ही या दोघांची पूजा करणारी माणसं आहोत. पूर्णवादी का करतो? की जिथे स्वराची आणि सुराची दोघांची चूक क्षम्य नाहीये. वेदाला स्वराची चूक क्षम्य नाहीये. काहीही झालं, आणि स्वर म्हणजे काय? शब्द म्हणजे त्याचं तत्वज्ञान असेल त्या वेदाचं, तर स्वर म्हणजे त्याच्यातला व्यवहार आहे. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. म्हणून स्वराची चूक मान्य नाही. ही गोष्ट जर तुमच्या अभ्यासाने, तुमच्या माझ्या अभ्यासाच्या दृष्टीने लक्षात घेतली तर म्हणून तत्वज्ञान, म्हणून व्यवहार याची एकरूपता तुम्हाला आम्हाला आणायची आहे, करायची आहे. आणि त्यासाठी आमचा पूर्णवाद आहे. आणि म्हणून वाय पूर्णवाद हा विचारायचा प्रश्नच नाही. मी तर उलट म्हणेन की हे ज्यांनी विचारलं, वाय पूर्णवाद हे ज्यांनी विचारलं ना, त्यांची काय हालत झाली हे सुद्धा बघितलंय आपण. विचारलं होतं लोकांनी, का पूर्णवादाचं प्रकाशन करताय, का पूर्णवाद छापताय? महाराजांनी फक्त आम्हाला वागायला सांगितलंय, पूर्णवाद छापू नका. त्यांच्या हयातीत त्यांनी छापला नाही, तुम्ही कशाला छापला? असे अनेक प्रश्न विचारले. आणि ज्यांनी असे प्रश्न विचारले की हा पूर्णवाद का, ते गर्तेत कसे गेले, याचाही अभ्यास आम्ही केलाय. हे चिंतन तुम्हाला आम्हाला सर्वांना माहितीये बंधू. अरे, पूर्णवादानेच तर आम्हाला जीवनानंद दिलाय. पूर्णवादानेच तर आम्हाला सर्व आनंद उपभोगायची क्षमता दिली आहे. मला एक सांगा, तुम्ही आजच्या घडीला असा एकही व्यक्ती तुम्ही माझ्यासमोर आणून दाखवा की जो ब्रह्मानंद एन्जॉय करतोय. आणून दाखवा, चॅलेंज आहे आपलं. आणून दाखवा, एक व्यक्ती मला आणून दाखवा की हा ब्रह्मानंद एन्जॉय करतोय, समाधी लावून ते ब्रह्मानंदाचा आनंद करतोय. किती असणार आहेत? एक जण. पण जीवनानंद अनुभव करणारे किती माणसं आहेत? हजारोनी असतील. मग जीवनानंद श्रेष्ठ का ब्रह्मानंद श्रेष्ठ? विचारात घेतलं पाहिजे. ब्रह्मानंद अनुभवणारा एक माणूस सुद्धा सापडायचा नाही, पकडू शकत नाही आपण. एक व्यक्ती सुद्धा शोधून सापडणार नाही. पण जीवनानंद आमच्यासारखे घेणारे पूर्णवादी कितीतरी आम्ही उदाहरणात सकट दाखवू शकतो. अरे, हा आमचा जीवनानंद घेणारा माणूस आहे, बघ याच्याकडे. अनेक संघर्षाला तोंड देऊन उभा राहिलाय, अनेक गोष्टीला तोंड दिलंय, पण आज असा उभा आहे की याच्या इतकं जीवनानंद कोणाच्या चेहऱ्यावर नाही.
आमच्यातले उदाहरण आहेत असे, घ्या उदाहरणं. पंडितजी घ्या, मुठाळ साहेब, मुठाळ गुरुजी घ्या, असे अनेक मंडळी आहेत ज्यांच्या जीवनात संघर्षाला कमी नव्हती, पण जीवनानंद तसुभरही कमी नव्हता. तितकाच मोठा जीवनानंद आल्यानंतर असं वाटायचं प्रसन्न. ह्या व्यक्तींनी कसा, यांच्या चेहऱ्यावर इतका संघर्ष जीवनात असताना सुद्धा दादासाहेब राजे शिर्के आपण पाहिलेत सत्यबोधककार, ही उगाच शिष्योत्तम मंडळी झाली नाहीत. यांना महाराजांनी ब्रह्मानंदात नेलं नव्हतं, यांना महाराजांनी ब्रह्मानंद शिकवला नाही, हे सर्व सोडायला सांगितलं नाही, उलट पक्षी जीवनानंद घ्यायला सांगितला. आम्ही छाती ठोकपणे सांगू शकतो की हा पूर्णवादाचा जीवनानंद आहे. हे पूर्णवादातूनच मिळू शकतं. आणि म्हणून ब्रह्मानंदापेक्षा पूर्णानंद श्रेष्ठ आहे, हा अभ्यास आम्ही करणं फार गरजेचं आहे. पूर्णवादाच्या माध्यमातून अभेद सिद्धी आम्हाला साधता आलीच पाहिजे. आता स्वरूप लक्षात आलंच पाहिजे. आता आम्हाला जीवन म्हणजे समाज आणि व्यक्तीचं अभेद स्वरूप, ही गोष्ट तुम्हाला आता आम्हाला लक्षात ठेवली पाहिजे. जीवन म्हणजे दुसरं काही नाही. आम्हाला अभेदत्व वाटतं, समाज आणि व्यक्तींमधलं अभेदत्व आमच्यामध्ये निर्माण केलं गेलेलं आहे. आम्हाला जर अभेदत्व काढून टाकायचं असेल, आम्हाला अभेदत्व टिकवायचं असेल आणि भेद काढून टाकायचा असेल, अरे आम्हाला लक्षात आलं पाहिजे हा अभेद आहे. समाजोन्नती व्यक्तीच्या उन्नतीत, विना उन्नती राष्ट्र नाहो पुरीत. कशाला म्हणतात डॉक्टर पारनेरकर महाराज? उगाच मानव ही व्यक्ती, व्यक्तींचा समाज, धरावी समज सर्वांनी. उगाच म्हणत नाही डॉक्टर पारनेरकर महाराज. व्यक्ती आणि समाजाचं अभेदत्व सिद्ध करणारा एकमेव एक तत्वज्ञान आहे, आणि ते म्हणजे पूर्णवाद. आणि जीव जगत आणि जगदीश्वराचा स्वरूप सांगणारा जे आहे त्याला पूर्णद्वैत म्हणतात. जीवाचा म्हणजे व्यक्ती आणि समाज, व्यक्ती आणि समाजाचं जीवन म्हणजे जे आहे, व्यक्ती आणि समाजाचं जर का अभेदत्व सिद्ध झालं तर ते स्वरूप सिद्ध होतं, आणि जीव जगत आणि जगदीश्वराचं स्वरूपत्व सिद्ध झालं की ते पूर्णाद्वैत होतं. हा अभ्यास, चिंतन जर आम्ही पाहिलं, महाराजांनी साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा असं जे आपल्याला म्हणलेलं आहे ना, ते ह्याच्यासाठी की अरे आम्हाला हे स्वरूप सिद्धी कळावी. ही स्वरूप सिद्धी फक्त जर कोणी साधली असेल, या स्वरूपाचा अभ्यास जर कोणी चिंतला असेल, तर तो एकमेव एक पूर्णवादानी आहे. ही सिद्धी दुसरी कोणालाही प्राप्त झालेली नाहीये. ही सिद्धी फक्त पूर्णवादाला प्राप्त झालेली, आणि ती पूर्णवादाची सिद्धी भाग्यवान आपण असे आहोत की ती सिद्धी नुसती आपल्या सद्गुरुपुरती मर्यादित त्यांनी ठेवली नाही, तर ती सिद्धी तुम्हाला आम्हाला सुद्धा प्राप्त होईल अशी किमया करून ठेवली. सिद्ध कोण? अशी महाराज व्याख्या सांगतात, जो ईश्वराला ओळखतो, आणि नुसताच ईश्वराला ओळखतो असं नाही, तर ज्याच्यावर ईश्वराची नित्य कृपा आहे तो म्हणजे सिद्ध. अशी सिद्धाची व्याख्या आपल्याला सांगितली आहे ग्रंथांतर्गत. आपण वाचली आहे ती व्याख्या, सर्वांनी ऐकली आहे. मग ही सिद्धी तुम्हाला आम्हाला महाराजांनी दिली आहे की अरे तुम्हाला हे स्वरूप संबंध कळेल, सहज कळेल, तुमच्यावर नित्य कृपा होतीये, तुम्ही जगू शकतात, तुम्ही जीवनानंद घेऊ शकतात, याचा अर्थच तुम्हाला स्वरूप सिद्धीचा लाभ होतोय. फक्त तुम्हाला त्याचा बोध होत नाहीये, आणि तो बोध करतोय तो ह्या प्रबोध मधून करून घ्यायचा आहे. ही गोष्ट तुम्हाला आम्हाला जर कळाली बंधूंनो, उगाच प्रबोध वाचायला महाराजांनी आम्हाला दिलं नाही. तुम्हाला आहे त्याचा, अरे तुम्ही ह्याच जगात असतो, जगापेक्षा कुठेही बाहेर गोष्ट नाही, फक्त त्याचा बोध केव्हा करून घेणार, ही करण्याची आता वेळ आहे. देवानी संधी दिली आम्हाला की अरे वेळ मिळालाय ना, उपभोग करून घ्या, स्वरूप सिद्धी लक्षात घेऊन घ्या, पूर्णवादाचा अभ्यास करून घ्या, प्रबोध करून घ्या. गुरुनी तुम्हाला बोध दिलाय, गुरुच्या दिलेल्या बोधाला आपण प्रबोधात परिवर्तित करणं हा आपला अभ्यास आहे. जर आपल्याला तो साधला तर आपण सुद्धा आपल्या इतके पूर्णानंदी कोणी नाही, हे मी तुम्हाला छाती टोकपणे सांगू शकतो. आणि म्हणून आपल्याला ही स्वरूप सिद्धी जाणणं फार गरजेचं आहे. आणि एक अत्यंत महत्वाची बाब आहे की ती सिद्धी कळाली तर काय होतं, ही सिद्धी जर लक्षात आली तर जीवनावर प्रभुत्व मिळवता येतं.
जीवनावर प्रभुत्व मिळवून देण्याची ताकद जर कोणामध्ये असेल बंधू भगिनींनो, तर आज दुसऱ्या कुठल्याही तत्वज्ञानात नाही. ती ताकद फक्त पूर्णवादात आहे. जीवनाचे प्रभू आम्हाला व्हायचं आहे. आम्हाला तो प्रभूच नाही, त्या प्रभूचा हे नाहीये, त्या प्रभूची उपासना याच्यासाठी करायची. आम्ही त्या प्रभूला कशा करता जपायचं, त्याची माळ कशासाठी ओढायची, त्याला आम्ही प्रभू का म्हणतो? त्याला प्रभू याच्यासाठीच म्हणतो की आम्हाला आमच्या जीवनावर प्रभुत्व मिळवायचंय. म्हणून तो प्रभू, म्हणून त्या प्रभू समोर बसायचं आणि आपलं उपासन करायचं. तुम्ही प्रभू आणि आम्हाला प्रभुत्व मिळवण्यासाठी तुमचा आजची कृपा, तुमची कृपा झाल्यावर प्रभुत्व मिळवणार नाही तर काय? पूर्णवादाचा जर एकदा अभ्यास लक्षात आला, एकदा त्याचं चिंतन लक्षात आलं, आपण हा पूर्णवाद हा विषय आत्ता घेतोय. वाय नॉट पूर्णवाद हा विषय आपण आत्ता घेतोय. म्हणून मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतोय. याचे सगळ्याचे उत्तर आहेत. तत्वज्ञान पुढे येईल. आपण आपल्याला अजून मागे काही सांगितलंय, अजून विद्या आणि पुढे ज्ञान विज्ञान मोक्ष पूर्णाद्वैतापर्यंत आपल्याला जायचंय. सिद्धी कळतील. पूर्णाद्वैती आमची सिद्धी आहे, आम्हाला माहिती आहे. पूर्णपुरुष आमचा सिद्धांत आहे, हेही आम्हाला माहिती आहे. सांगितलंय आपल्याला, महाराजांनी सगळं शिकवलेलं आहे. पूर्णपुरुष हा सिद्धांत आहे. पूर्णत्व हेच केवळ शुद्ध सत्य परमेश्वर हा सिद्धांत आहे आमचा. पण मरणभय निवृत्ती आणि ऐच्छिक जीवन लाभ आणि जीव जगत जगदीश्वर याची पूर्णाद्वैत प्राप्त होणं, समजणं ही आमची सिद्धी आहे. आम्हाला सिद्धांतापासून सिद्धीपर्यंत जायचंय. पण का जायचंय याचं पण आम्हाला कळलं पाहिजे. कसं जायचंय हाही भाग कळला पाहिजे आणि का जायचंय हेही कळलं पाहिजे. तर आम्ही पूर्णवादाचा अभ्यास करू. नाही तर पूर्णवादाचा अभ्यास करायला मग कठीण जाईल. आम्हाला जर कळालं नाही की वाय नॉट पूर्णवाद, आम्हाला वाय पूर्णवाद हे जर कळालं नाही तर आम्हाला तितकं सोपं जाणार नाही. आणि म्हणून आपण हा सर्व अभ्यास, हे सर्व चिंतन करतो आहोत. आम्ही हे सर्व समजून घेतलंय. एक गोष्ट लक्षात घ्या, इथे एक गोष्ट आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाची आहे की आपण हे सर्व जे अभ्यासलं ना, ते आम्हाला पूर्णवाद कळावा म्हणून, कोणाचा विरोध करण्यासाठी नाही. आमच्या गुरूंनी विरोध केला नाही तर आम्हाला विरोध करण्याचा प्रश्नच नाही. आम्ही कशासाठी कोणाचा विरोध करू? ते आमच्यासाठी जे पूज्य आहेत ते पूज्य आहेत. पूज्यपाद म्हणून आम्ही त्यांची पूजा सुद्धा आपण उत्सवात पाहिलेली अनेक वेळा. शंकराचार्यांना बोलवून आपण इथे त्यांची पूजा केली आहे. का? ते आमचे जगद्गुरु आहेत. त्यांनी ज्या गोष्टी या जगाला दिल्या आहेत त्याच्यासाठी आम्ही नतमस्तक आहोत. त्यात काही तिळमात्र शंका नाही कोणाचाही. आपल्याला माहिती आहे, समजा आपण अगदी असं धरू की आपल्या वडिलांची, अगदी आपण असं एक मोठं उदाहरण घेऊ, एखादी गोष्ट चुकली असेल, चुकत असेल, चूक झाली असेल, पण म्हणून काय वडिलांना सोडून देतो काय आपण? वडिलांचा विरोध करतो काय? वडिलांचा विरोध करायचा नसतो. त्यांची चूकही त्या पद्धतीने, हा ती चूक लक्षात घेऊन ती चूक आपल्याकडून होऊ द्यायची नाही, हे आपला मूल असण्याचं लक्षण आहे. हे आपण त्यांचं पुत्र असण्याचं लक्षण आहे. ह्याला सुपुत्र म्हणलंय. होऊ शकते वडिलांच्या हातून चूक, काय असं शक्य आहे? असं असू शकतं. टू आर इज ह्युमन म्हणल्यानंतर वडिलांच्या हातून चूक झाली, ते आमचे वडील आहेत शंकराचार्य, नो डाऊट. पण म्हणून त्यांची झालेली चूक लक्षात घेऊन आम्हाला ती चूक पुढे होऊ न देण्यासाठी आणि आम्हाला आमच्या जीवनाचा आनंद घेण्यासाठी, आम्हाला पुढे जाण्यासाठी त्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. पण त्यांना विरोध करायचा नाहीये, त्यांना पूजायचंच आहे. वडिलांची पूजाच केली पाहिजे, नतमस्तकच झालं पाहिजे, त्यांना स्मरलंच पाहिजे. आमच्याकडे ईश्वर पूजेपेक्षा सुद्धा पितर पूजांना श्रेष्ठत्व दिलंय. ही गोष्ट आम्ही विसरून चालणार नाही. एक वेळेस घरातली देवपूजा झाली नाही तर चालेल, देव क्षमा करेल. पण ज्यांच्या घरात पितर पूजा होत नाही त्याला देवही क्षमा करत नाही. ही गोष्ट आमच्या भारतीय परंपरेनं सांगितलेली आहे. म्हणून पितरांचा मान आहे, पितरांचा सन्मान. पितर चुकले म्हणून आम्ही पितरांना सोडायचं असं आम्हाला सांगितलेलं नाही आणि म्हणून आम्ही याचा विरोध करत नाही. आम्ही ते आमच्यासाठी पूज्य आहेत. फक्त का बघतो आहोत हे सर्व, का हे लक्षात घेतो आहोत? आम्हाला आमचा पूर्णवाद समजून घ्यायचा आहे, आम्हाला आमचा पूर्णवाद अभ्यासायचा आहे, आम्हाला आमच्या पूर्णवादाची माहिती संपूर्णपणे लक्षात घ्यायची आहे आणि म्हणून आम्ही त्यांचा अभ्यास करतो आहोत. म्हणून त्याच्यातली जी काही त्रुटी राहिली असेल, चूक राहिली असेल, ती लक्षात घेऊन
ती पुढे होऊ द्यायची नाही आणि आम्ही आमच्या चांगल्या मार्गक्रमाला राजमार्ग पकडावा या हेतून आम्हाला ह्या महाराजांनी अभ्यास दिला, म्हणून आम्ही हे सर्व चिंतन ह्या ठिकाणी करत आहोत. आमचा हेतू स्वच्छ आहे, अत्यंत सुंदर आहे. काय हेतू आहे आमचा? सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हा आमचा स्पष्ट हेतू आहे. आम्हाला माणसाची तयार करायची आहेत, सर्व सुखाने भरलेले असलं, सर्व सुखाचे आगर असा आमचा माणूस पाहिजे. सर्वे भद्राणि पश्यन्तु, अरे प्रत्येक जण या जगामध्ये सुखी झाला पाहिजे. आम्हाला अशी पिढी तयार करायची आहे. कशी पिढी तयार करायची आम्हाला? अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरंदनो इदम ब्रह्म इदम क्षात्रम शापादपि शरादपि. अशी पिढी आम्हाला तयार करून उभी करायची आहे की जे पुढे ज्यांच्या ब्राह्म तेज असेल आणि मागे क्षात्र तेज असेल. क्षर म्हणलं तर क्षरसंधानही करू शकतात आणि शापानं सुद्धा एखाद्याला नमवू शकतात. अशी ताकद आमच्या युवकांमध्ये पाहिजे. पण जे घोटाळे झाले ना, त्यांनी आमची सगळी पिढीच्या पिढी दुर्मुखलेली झाली. संपलं त्यांच्यातलं, मर्दानगी संपून गेली, त्यांच्यातलं पौरुषत्व संपून गेलं, त्यांच्यातलं जिवंतपण संपून गेलं. माणूस संपला आणि पुन्हा माणसाला ज्यांनी जिवंत केलं तो पूर्णवाद आहे आमचा. आणि पुन्हा नुसता जिवंत केला नाही तर त्याला तयार करण्यासाठी, त्याला शक्ती देण्यासाठी, ताकद देण्यासाठी, अरे अग्रतः चतुर्वेद वेदा, पुढे वेद. उगाच आमच्याकडे वेदाचं म्हण आम्हाला सांगत नाही, आपण उगाच मंत्र जागर करत नाही. या काळामध्ये ज्यांनी आपल्या मुलांना वेदाध्ययन करायला लावलं असेल ते भाग्यवान. करायलाच पाहिजे. आपल्या मुलांना आता जातीपातीच्या बाहेर जाऊन केलं पाहिजे. थोडासा का होईना आम्हाला संस्कृताचा वेदाचं ज्ञान आपल्या मुलांना असलंच पाहिजे. आपल्या घरातली पूजा किमान आपल्या मुलाला आलीच पाहिजे. ही गोष्ट आम्ही जर शिकवली, हे व्यवहार आहे आमचा. हे जर आम्हाला नाही शिकवलं तर आम्ही सुद्धा त्याच जाळ्यात पडून अडकू, ज्या जाळ्यात आमचे पूर्वज अडकून गेले त्याच जाळ्यात आम्ही अडकून जाऊ आणि पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम. तेच घोटाळे, तेच काय साप ह्याच्यात कुठे अडकायचं रे, कुठे आता का हे ऑर्थोडॉक्स पण आहे, जुना बुरसटलेले विचार आहेत आणि तुम्ही अशा आहात आणि त्याच्यात म्हणा. मग जग कुठे चाललंय, तुम्ही कुठे राहिलाय म्हणा. म्हणून आम्हाला ही पिढी तयार करायची. म्हणून आमच्याकडे पारनेरला आचाराला महत्व आहे. उगाच महत्व दिलं नाही आम्हाला एवढा महाराजांनी. बंधूंनो, जेवढा आनंदाचा विषय जीवन आहे ना, तेवढा दुसरा कुठलाच विषय नाही. जीवना इतका आनंदाचा विषयच असू शकत नाही. जीवन आनंदा इतका दुसरा विषय माणसाच्या विचारात येऊ शकत नाही. ही गोष्ट आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. नाही तर जीवनावर जर आपण गेलं ना, आपण ज्यांना अगदी वैज्ञानिक म्हणतो, मटेरियलिस्टिक म्हणतोय, विज्ञानाने आनंद मिळतो वगैरे, आपल्या समोर जे ठेवलं जातं आज आपण सर्व पाहतो आहोत, हे जगभर हा सगळा आनंद. आज तुम्ही मला सांगा, हे मटेरियलिस्टिक म्हणणारे, विज्ञानवादी म्हणणारे, विज्ञानाधिष्ठित म्हणणारे, जगात सर्व शक्तिमान असणारे, असं आपल्याला स्वतःला सामर्थ्यवान म्हणणारे ही मंडळी आज या साध्या एका व्हायरसचं उत्तर शोधू शकत नाहीत. त्याच्यासाठी काही नवीन प्रश्नच उलट आणखीन वाढवून ठेवतायत. याचं काय कारण आहे? याचा विचार आम्हाला आलाच पाहिजे. आम्हाला लक्षात आलंच पाहिजे कोणची लगाम सुटली त्यांची याच्यातली, काय झालंय. तुम्ही तर अगदी मोठे म्हणत होता स्वतःला, आमच्या इतकी शक्ती ताकद कोणाकडे नाही, आमच्या इतका पैसा कोणाकडे नाही. झालं का? संपलं का सगळं? सगळ्यात जास्त मृत्यू दर सगळ्यात बलाढ्य देशामध्ये आज आहे विज्ञानाधिष्ठित असलेल्या माणसाकडे. का? व्हॉट इज द रिझन? जीवनाला कमी लेखलं की काय होतं हे त्याचं उत्तर आहे. जीवन कमी लेखता तुम्ही. अरे ज्या जीवनासाठी ईश्वराने सर्वांना दिलं, जे जीवन दिलं ईश्वराने, त्या जीवनाला कमी लेखता. म्हणून बंधू भगिनींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, या पूर्व सगळ्या ज्या तत्वज्ञानामुळे जे घोटाळे झाले ना, त्याच्यातून कुठला तरी एक लगाम या माणसाच्या हातातून ढिल्ला पडला आणि म्हणून त्याला घोड्यावर मांड टाकता आली नाही. जीवनाच्या घोड्यावर मांड त्याची ढिल्ली पडली.
ही मान आम्हाला दिल्ली पडू द्यायची नसेल तर दुसरं काहीच नाही. पूर्णवादच आणि पूर्णवादाचा घोडा कधी उधळत नाही, ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या. उलट पूर्णवादाचा घोडा, असा घोडा सुद्धा तरबेज असतो. चालेल राजेशाही थाटात, तुम्ही पळवाल तर पळेल आणि तुम्ही चालवाल तर चालेल. तुम्ही जशी मान ठोकाल तसं आहे. पण एक जरी याच्यातला लगाम सुटला, ज्या धर्म अर्थ काम मोक्षामधला एक पुरुषार्थाचा एकही लगाम जर कमी पडला तर तुम्हाला ज्या घोडदौड करायची आहे, ज्या जीवनाची तुम्हाला उभारणी करायची आहे, जे जीवन तुम्हाला मिळवायचंय ते तुम्ही मिळवू शकणार नाही. आणि म्हणून महाराजांनी आम्हाला त्याच्यात सांगितलंय, कसा आमचा रथ कसा आहे. महाराजांनी पूर्णवादाच्या याच्यात आपल्याला सांगितलंय, आत्मानं रथिनं विद्धी शरीरंतु रथमेवच बुद्धिंतु सारथिं विद्धी मनःप्रग्रहमेवच. सांगितलंय आत्मानं रथिनं विद्धी शरीरंतु रथमेवच. शरीराच्या या रथामध्ये आत्मा विराजमान आहे. आत्मानं रथिनं विद्धी शरीरंतु रथमेवच बुद्धिंतु सारथिं विद्धी. बुद्धी सारथ्य करते आमच्या त्या रथाच्या जीवनाच्या. आणि मनःप्रग्रहमेवच, जे त्याचे लगाम आहेत ना ते मन आहेत, इंद्रिय आहेत. ते इंद्रियांचा लगाम, मनाचा लगाम ज्याच्या हातात आहे तो त्याच्या आत्म्याला असा रथिनं विद्धी, जगात असा राजासारखा मिळवू शकतो. हे पूर्णवादाने दिलंय. हे पूर्णवादाचं देणं आहे. अरे कोण दिलं असं तत्वज्ञान? नुसतं मा जपान मोठे वाहन, नाम म्हणा, नामानेच मोठे वाहन, माळे घालान टिळे घालान, कोणी सांगितलं? करायचे माळे टिळे आणि निर्गुणाचा जय जयकार करायचा. अरे कुठे तत्वज्ञान आणि कुठे तुमचं जीवन विरुद्ध, दोन्हीची फारकत. आणि ही फारकत संपवणारा पूर्णवाद आहे. ही गोष्ट आपल्या दृष्टीने महत्वाची आहे. जडे चेतना सुद्धा अभेद पूर्णवादाने सिद्ध करून दाखवलेला आहे. विज्ञानानं सिद्ध करून दाखवलेला आहे. अगदी इंट्युशननी सुद्धा सिद्ध केलाय. आज त्याच्यावर सुद्धा अभ्यास चालू आहे. करू आपण त्याचा पुढे अभ्यास, जरूर करू. पूर्णवादाशिवाय इंट्युशनचा अभ्यास जगात कोणी तितक्या ताकदीने करू शकणार नाही, हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. 100%. तो आपण पाहू. आज आपल्याला त्याची गरज नाहीये. आज आपल्याला जीवनाची गरज आहे. पण ही जीवनाची दृष्टी देणारा दुसरा कोणी नाही. ज्यांनी आपल्याला जीवनाची दृष्टी दिली बंधू भगिनींनो, तो आपला सद्गुरू, तो आपला पूर्णवाद, ते आपले पूर्णवाद आचार्य, ते आपले पूर्णवाद वर्धिष्ठ. त्यांनी आम्हाला जीवनाची दृष्टी दिली. अरे नाही असं नको, असं बघ, ही संघर्ष प्रवृत्ती आहे, असं जग, हे येणार, असं होणार, पण ह्यातून हे उपासना करून, ही उपासना मार्ग घे, हा तुला शिकवतो, याच्यातून जग. येणाऱ्या गोष्टीला भिवू नको, योजनात्मक चिंता कर, परिणामात्मक करू नको. का परिणाम होईल 2 महिन्यानंतर माझी अर्थव्यवस्था कशी बिघडेल? अरे बिघडली येईल. जर देवाने आतापर्यंत तारले तर पुढेही तारेल. हा विश्वास, ही दृष्टी जीवनाकडे पाहण्याची आम्हाला आलीच पाहिजे. आता आम्ही घाबरतो, पूर्णवादाचे पाईक म्हणतो आम्ही स्वतःला. आणि आता 2 महिने माझं सगळं बंद झालंय, ठप्प झालंय. कसं चालणार? माझा व्यवसाय कसा बंद झालाय, नोकरी गेलीये, पैसा नाहीये, पगार नाहीये. अरे तारेल. पूर्ण पुरुष विद्या दिलीये. जो विद्यावान आहे तो कधी उपाशी मरत नाही, असं पूर्णवादाने ठासून सांगितलंय. घाबरायचं काम नाही. देव जगवेल. आणि नाही तर ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. हा सुद्धा सिद्धांत महाराजांनी आम्हाला सांगितलाय. त्याला समाधानाने जगू, आहे त्याच्यात जगू, पण आमचा आनंद तसूभरही कमी होऊ देणार नाही. हा पूर्णवाद आहे. येऊ देत. संघर्ष काही यायला काय नवीन आहे का आमच्यासाठी? रोजचा यार, रोज येतो. महाराजांनी फार सुंदर उदाहरण दिलं होतं संघर्षासाठी. जेव्हा गाडी चालतो, गाडी निघते, गाडीत माणूस चालत असतो आणि गाडीच्या मागे एक कुत्रा धावतो बघा कधी कधी येऊन. तो कुत्रा असा धावत असतो. आपण त्या कुत्र्याला जर थांबलो, गाडी थांबवली, तर ते कुत्र तुम्हाला चावतं. आणि गाडी जर आपली निघून गेली तर त्या कुत्र्याची एक सीमा असते, ते तिथे थांबून जातं, ते पुढे येत नाही. तो जो सीमेवर थांबतो ना, त्याला संघर्ष म्हणतात. आणि आपण पुढे चाललो म्हणजे आपलं जीवनाचा घोडा आहे, रथ चालू दे. असे संघर्ष काही घेतील,
हाती चले बाजार कुत्ते भोके हजार, अशी म्हण सुद्धा म्हणलेली आहे. अरे येऊ दे, येतील संघर्ष जीवनात असे कितीतरी, पण जीवनानंद कमी होऊ द्यायचा नाही. हा शिकवणारा फक्त पूर्णवाद आहे. आणि ज्यांनी फक्त ब्रह्मानंद, बाकी काहीच नाही, सगळा एकच आनंद, वही आनंद, आणि तो मिळूच शकत नाही. काय पूर्णवादाचं देणं आहे? व्हाय पूर्णवाद, व्हाय नॉट पूर्णवाद? आम्हाला कळलंच पाहिजे बंधू भगिनींनो, नाही कळालं तरच कठीण. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा विषय जो आहे ना, हा विषय आपल्याला अभ्यासायचा आहे. शंकराचार्यांनी शिकायला एक सांगितलं आणि वागायला एक सांगितलं. शिकायची आणि वागण्याची सुद्धा फारकत करून टाकली. काही नाही, आणि वागायचं काय तर संन्यास. तत्वज्ञान काय सांगतं, म्हणतात काय, संन्यास घ्या म्हणजे सर्व सोडून द्या, सर्व काही दूर करून टाका आणि जीवन जगा. अरे वा रे वा, काय शिकवलं. आणि मग पूर्णवाद काय म्हणतो? पूर्णवाद अत्यंत निराळा सांगतो. हा अभ्यास चिंतन तुम्हाला आम्हाला जर कळालं नाही बंधू भगिनींना आता, तर दुसऱ्याला कोणाला, आणि मी तुम्हाला कालही सांगितलं, परवाही सांगितलं की हे आमच्या बापाचं आहे, हे आम्हाला नाही कळणार तर कोणाला कळणार? पूर्णवाद आता आम्ही स्पष्ट असं म्हणू शकतो, किड्स इन अवर डीएनए, आणि हे आमच्या बापाचं आहे, आमच्या बापाची प्रॉपर्टी आहे, आणि तिच्यावर हक्क फक्त आमचाच आहे. याला दुसऱ्याने कोणी येऊच नाही. आलं तर बघू काय करायचं ते. आपल्याला अशी हिंमत आता असे सळसळलं पाहिजे. आता आपलं रक्त असं लेचे पेचे नको आपल्याला. असं लेचे पेचे पण काढून टाकायचं. आता पूर्णवादाने एक केलं, लेचे पेचे पण काढून टाकलं. महाराजांनी एक वाक्य वापरलंय, स्पष्ट वापरलंय, मिळमिळीत सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरं. महाराज स्पष्ट सांगतात, हे जे मिळमिळीत नाही, मला जमतच नाही, माझी खूप इच्छा असते अभ्यास करायची, मला हे जमलंच पाहिजे. नाही का, मला नाही जमत. अरे मी पूर्णवादी आहे, मी माझ्या गुरुचा चेला आहे, बाप आहे तो माझा, मलाच जमेल, दुसऱ्याला कोणी जमू शकणार नाही. हा पूर्णवाद आहे. हे पूर्णवादाने आपल्याला शिकवलं. आणि म्हणून कर्तव्याला, पुरुषार्थाला मागे राहायचं नाही. पुरुषांनी, माणसाने, आपल्याला पूर्णवादी माणसाने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की कर्तव्य आणि पुरुषार्थ. कर्त्याला तर नेहमी लक्षात ठेवायचं, जो घरातला कर्ता माणूस आहे त्यांनी तर ही गोष्ट खुणगाठ बांधून ठेवा की त्यांनी पुरुषार्थाला घाबरायचं नाही, आई वडिलांच्या सेवेला घाबरायचं नाही, कुठलाही संघर्ष आला तर त्याला घाबरायचं नाही, आणि कोणाला घाबरू द्यायचं नाही, हिंमत वाढू द्यायची नाही. आणि घरातल्यांनी त्याला सहकार्य करायचं असतं की घाबरू नका, होईल, हिंमत ठेवा. नाही तुम्ही असं कसं केलं, तुम्ही असं केल्यामुळे आज सगळं झालं, आपलं सगळं नुकसानच होऊन बसलं. म्हणलेच बाय चान्स, एक त्यांनी म्हणू नये हा त्यांचा चांगुलपणा, पण त्यांनी म्हणले तरी पुरुषांनी, करता माणसाने घाबरायचं नाही, हा त्याचा मोठेपणा. कर्त्याने घाबरायचं नाही. अरे कर्त्याने असं चालायचं, झालं हो, केली चूक आहे, परत होणार नाही, हिंमत ठेवतो, माफी मागतो, क्षमा मागायलाही घाबरायचं नाही. क्षमा वीरस्य भूषणम, आपल्याला केलं जातं. क्षमाही करता आली पाहिजे, क्षमा घेताही मागताही आली पाहिजे, आणि क्षमा झाल्यानंतर पुन्हा चूक न होऊ देता पुढे जाताही आलं पाहिजे. ही गोष्ट तुम्ही आम्ही आता पुरुषार्थाच्या माध्यमातून लक्षात घेणं, यासाठी, या गोष्टीसाठी, आणि हे जे देतो, ही जी ताकद देतो, हे सर्व जे आपल्यापर्यंत पोहोचवतो, तो म्हणजे पूर्णवाद. याचसाठी पूर्णवाद. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. तुम्हाला आम्हाला पूर्णवाद कळला पाहिजे. म्हणून महाराजांनी एक गोष्ट फार महत्वाची केली बंधू, लक्षात घ्या की हा पूर्णवाद विद्वानांच्या हातात दिला नाही, हा पूर्णवाद सामान्यासाठी आहे. हे स्पष्ट रूपानं महाराज आपल्याला सांगून आपल्या दृष्टीने फार महत्वाचं काम करतात. म्हणून तुम्हाला मला जितका पूर्णवाद कळेल तितका बुद्धिवादी माणसांना कळणार नाही, ही गोष्ट लिहून ठेवा. हाच तर भ्रमाचा, हे सगळे जेवढे भ्रमाचे भोपळे होते ना, हे सगळे डॉक्टर पारनेरकर महाराजांनी फोडून टाकले. भ्रमाचा भोपळा संपवून टाकला. आणि या ब्रह्मराक्षसाचा, जो ब्रह्मराक्षस म्हणून आला होता ना, त्याचा सुद्धा नायनाट करून टाकला, संपवून टाकला. पण याच्यातून झालं काय आहे, 5-10 मिनिटं अजून आहेत. आस्तिक नास्तिक झाला. त्याच्यातून गडबड अशी झाली की जो आस्तिक होता ना, जी आस्तिक माणसं झाली होती जगामध्ये, जी देवाला स्मरून सगळं करत होती,
ती माणसं सुद्धा नास्तिक झाली. काय दोष निर्माण झाले? जो पुरुषार्थी होता, जो सर्वांना, पुरुषार्थी म्हणजे कोण? पुरुषार्थी माणसाची एक गोष्ट लक्षात घ्या, जो या सर्व गोष्टीचा जाणकार आहे आणि जो सर्वांना सांभाळून चालणारा आहे त्याला पुरुषार्थी म्हणायचं. कुठल्याही परिस्थितीत जो सर्वांना सांभाळून घेतो, का आमचा गुरु पुरुषार्थी आहे? आमच्या सर्वांना सांभाळून घेतो. कुठल्याही परिस्थितीत कसेही वागलो, काही केलं तरी तो सांभाळून घेतो. ही भूमिका आम्हाला ज्यांनी दिली, ही आम्हाला ज्यांनी सांगितली, ही ज्याची भूमिका आहे. कशी भूमिका आहे? कसा व्यक्ती, कसा पुरुषार्थी? शास्त्रे योद्धा, शास्त्रे बोद्धा, रणे योद्धा, समभावेशु बंधुषु, असा असणारा. हे सर्व सोपं नाही आहे. हे तर पंचलक्षणम जे सगळे 5 लक्षणं सांगितलेले आहेत ना, हे सोपे नाही आहेत. शास्त्रामध्ये सुद्धा बुद्धी वापरणारा, रणामध्ये युद्ध असणारा, समभावेशु, सर्व भावा, सर्वांना सांभाळून घेणारा, हे सर्व गुण ज्याच्यामध्ये आहे तो पुरुषार्थी. असा पुरुषार्थी माणूस निर्माण करण्याचं काम जो करतोय त्याला पूर्णवाद म्हणतात. की पूर्णवादाचं वैशिष्ट्य बंद बघितलं. आणि म्हणून काय? जगण्याचं समाधान आहे, मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन ऑफ लिव्हिंग. आणि हे आमचा वादा आहे. इट्स अ चॅलेंज की दुसरं कोणी देऊ शकत नाही. जगण्याचं समाधान, मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन ऑफ युअर लिव्हिंग, हे जर कोणी देत असेल, आमचा वादा आहे, दावा आहे आमचा, की फक्त पूर्णवाद देऊ शकतो. हे पूर्णवादाचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आम्हाला हा सर्व जीवनानंद या माध्यमातून प्राप्त करता येतो. याला लागते. पण एक गोष्ट याच्यासाठी सांगतात, हे सर्व कर्तव्य पार पडण्यासाठी, या सर्व गोष्टी घडवून आणण्यासाठी आपल्याला एक गोष्ट लागते, ती म्हणजे हिम्मत. हिम्मत मर्दा तो मदत दे खुदा. आमचा पूर्णवादी माणूस ईश्वर कार्यही करतो, पितृ कार्यही करतो, देव कार्य करतो, सर्व कार्य करतो, कर्तव्यही करतो, स्वधर्मही करतो, सर्व करतो. याला पूर्णवादी माणूस म्हणतात. सर्वांना सांभाळूनही घेतो. आपल्या का परिसरात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला हो नाही नाही नाही, आपण कंप्लेंट आपल्याकडे नाही, सांभाळून घेणं हा आपला विषय, हा पूर्णवादाचा विषय. कंप्लेंट करणं हा पूर्णवादाचा विषय नाही. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि असा जो पक्का, कुठल्याही इतर गोष्टीच्या भानगडीत न पडता, मी आहे अरे जा कम वहा हम, असं जो हिमतीने सांगतो, मी म्हणजे मीच आहे, दुसरे कोणाची गरज नाही, हे जो घडवून आणतो त्याला पूर्णवादी म्हणायचं. हम है, मी आहे. हिमतीने यार का घाबरू नको, मी आहे ना यार, कशाला काळजी करतो, घाबरू नको. तुमचा सद्गुरूच आशीर्वाद प्रेरणा देईल. आपल्याला महाराजांनी अशी ताकद दिली आहे की फक्त सद्गुरूच आशीर्वाद देत नाही, तर तुम्हालाही सामर्थ्य दिलंय उपासनेच्या माध्यमातून की तुम्ही दुसऱ्याला हिंमत देऊ शकता. तो पूर्णवादी आहे, त्याला पूर्णवादी म्हणायचं. ही भूमिका जर आपल्याला लक्षात घेतली तर तुम्हाला आम्हाला कळेल बंधू भगिनींनो, अभ्यास फार महत्वाचा आहे. खरं तर खूप आहे. आपण पाहतोय सर्व जे घडलं, सर्व होतंय, सगळं आपण पाश्चिमात्य तत्वज्ञानापासून जर विचार केला, मटेरियलिस्टिक लोकांनी सुद्धा जो विचार घेतला, जे जडवादी म्हणवले जातात. पण पहा, याच्यातही गंमत पहा, तुम्हाला सांगतो की ते विज्ञानवादी, मटेरियलिस्टिक म्हणवणारे जडवादी, त्यांनी जडवादाचा अभ्यास केला, काही विशेष नाही. पण जे चैतन्याचा विचार करणारी, चैतन्यात जगणारी माणसं, त्या चैतन्याला जड करून त्या जडाला नवा जडवाद आमच्या तत्वज्ञानात आणून टाकला. आणि नुसता जडवाद नाही, तर तो जडवाद झाला. नुसता जडवाद झाला नाही, तर तो जडवाद झाला. जडवाद आमच्यासाठी जडून गेला. किती कठीण करून टाकला आमच्यासाठी. या मटेरियलिस्टिक लोकांनी केलं तर त्याच्यात काही वैशिष्ट्य आहे का, त्याच्यात काही विशेष आहे का, तो त्यांनी स्वीकारला, त्याच्यात काही कठीण नाहीये. पण भारतीय तत्वज्ञानांनी जो तर्क लावला, त्या तर्कामुळे या जडाला सुद्धा, याला सुद्धा जडवाद होऊन गेला. हा आमच्या दृष्टीने खूप मोठा, जे चैतन्य होतं त्याला सुद्धा जड करून टाकलं. काय करून टाकलं, किती नुकसान करून टाकलं या देशाचं. आणि म्हणून आहेचा जडाचा विचार करणारे विज्ञानवादी आणि जे चैतन्य आहे त्याला जडवाद करणारे मायावादी, आपल्या दृष्टीने ही व्याख्या आम्हाला लक्षात ठेवणे फार गरजेचं आहे. आणि हे शंकराचार्य डॉक्टर पारनेरकर महाराज म्हणतात, हा जो वेदांत आहे हा शंकराचार्य प्रणीत वेदांत, हा वेदांताचा अभ्यास. आणि म्हणून व्यवहार व तत्वज्ञानाचे ऐक्य करून त्याची एकात्मता, समानता नाही. पुन्हा लक्षात घ्या, व्यवहाराची आणि तत्वज्ञानाची
एकात्मता ज्यांनी सिद्ध केली तो पूर्णवाद. आज अमावस्या आहे खरं तर, पण आम्ही अमावस्येला सुद्धा उजाळा करणारी माणसं आहोत. अज्ञानम अंधकारस्य ज्ञानांजय शलाकया असं म्हणलेलं आहे. आमच्या डोळ्यात हे ज्ञानाचं अंजन घालून त्या शलाकानी अंजन घालायचं आणि असलेला अज्ञानाचा अंधकार दूर करणारी म्हणजे पूर्णवादी आहोत. त्या सूर्याची पूजा करणारी माणसं, रोज उठल्यानंतर त्या सूर्याला नमस्कार करणारी माणसं. पण अहो, त्या सर्व देवांचा असलेला देव ज्यांचं वहन देव करतात, स्वतः उदुत्तम जातवेदसम देवम वहंती केतवाह असं सौर सुक्तात जिथे म्हणलेलं आहे, त्या अशा देवाला देव ज्यांचं वहन देव करतात त्या सूर्याला सुद्धा यांनी खोटं ठरवून टाकलं, हो, जड करून टाकलं. काय घोळ झाला. रोज उगवणारा, रोज नित्य नूतन, आम्ही त्याची रोज नवी म्हणून पूजा करतो आणि काय तर म्हणे हा खोटा आहे, मिथ्या आहे, जडत वाढून टाकलं त्याला. काय घोळ झाला. आणि ही मायावादाने जी आम्हाला जी काही दिली ना, म्हणून एक वेळेस जडवादी परवडले, विज्ञानवादी परवडले, मायावादी परवडत नाहीत. मटेरियलिस्टिक लोक परवडले, किमान विज्ञानाचा शोध लावून काहीतरी अभ्यास सांगतात. पण बंधू भगिनींनो, हे सर्व झालं ते शंकराचार्यांमुळे नाही तर त्यांच्या शिष्यांमुळे झालं. ही गोष्ट आम्ही लक्षात घेतली पाहिजे. त्यांनी चुकीचा प्रचार प्रसार त्याचा केला, त्यांनी मायावादाचाच प्रचार प्रसार केला. आता आपल्यातही कोणी असे महाभाग निघाले की का हो तुम्ही जीवनानंद म्हणता, म्हणजे मग जीवनानंदाच्या माध्यमातून ईट ड्रिंक अँड बी मॅरी हा तुमचा जीवनानंद काय आहे का, असं जर कोणी म्हणलं आणि त्याची जर प्रचार प्रसार केला तर आपण त्याला काही करू शकतो का? नाही करू शकत. त्याला हातच जोडू, बाबा असं नाही, आमचा जीवनानंद सांगणारा निराळा आहे. आमचा जीवनानंद म्हणजे काय? जो स्वप्रेरणेने स्वनियंत्रित जगतो तो पूर्णवादी आहे आणि जीवनाचा आनंद घेतो तो पूर्णवाद. याला आनंद घेणारा पूर्णवाद म्हणतात. आणि म्हणून यासाठी लागणारा व्यवहार जो शिकवतो त्याला पूर्णवाद म्हणतात. म्हणून महाराजांनी आपल्याला आचारा विचारा सहचारी केले, समाधान आले जीवनाचे. आचार धर्म आणि विचार धर्माला संयुक्त रूप दिले ते पूर्ण रूप. हे लक्षात घ्या ही व्याख्या. आचार धर्माला आणि विचार धर्माला ज्यांनी संयुक्त रूप दिले ते पूर्ण रूप, आणि हे पूर्ण रूप जेव्हा ईश्वराशी एकरूप केले ते पूर्णाद्वैत. बस व्याख्या लक्षात ठेवा. आपण जाऊ पूर्णाद्वैताकडे उद्या. पण हे पूर्णाद्वैत म्हणजे काय? दुसरं काही नाही, पूर्णानंद. आणि मग पूर्णानंदाशिवाय काही असूच शकत नाही. आणि मग व्हाय नॉट पूर्णवाद नाही तर ओनली पूर्णवाद असंच म्हणता येईल. मग आता व्हाय नॉट सुद्धा नाही, व्हाय पूर्णवाद वरून व्हाय नॉट पूर्णवाद वर आलो आपण. पण व्हाय नॉट पूर्णवाद पेक्षा सुद्धा आता ओनली पूर्णवाद कॅन डू इट. फक्त पूर्णवादच, दुसरं कोणीच नाही. हे सांगणारा अभ्यास, हे चिंतन आपल्याला या येणाऱ्या अभ्यासातून करायचं आहे. आणि म्हणून महाराजांनी आपल्याला सर्व तिन्ही कर्म, भक्ती, ज्ञान ह्या तिघांचाही अभ्यास आपल्याला करायचा, त्रिरूपाचा अभ्यास. या तत्वज्ञानाने, पूर्व तत्वज्ञानाने काय झालं, या तिन्हीचा अतिरेक केला. आणि पूर्णवादाने काय केलं, या तिन्हींचा अतिरेक आम्हाला होऊ दिला नाही. आम्हाला फक्त कर्म सांगितलं का? नाही. आम्हाला फक्त ज्ञान सांगितलं का? नाही. आम्हाला फक्त उपासना किंवा भक्ती सांगितली का? नाही. आम्हाला अतिरेक होऊ दिला नाही. हे पूर्णवादाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यांनी फक्त ज्ञानाचा अतिरेक करून टाकला. अतिरेक झाला आणि जिथे अतिरेक तिथे विनाश, हे आम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून पूर्णवाद श्रेष्ठ आहे हे आम्ही अगदी हृदयाला हात ठेवून आम्ही सांगू शकतो. आणि म्हणून पूर्णवादच आम्ही जपला पाहिजे. म्हणून आम्हाला हा अभ्यास चिंतन केलं पाहिजे. खूप बोलायचं असतं, खूप वेळ असतो, खूप चिंतन असतं. पण आता आज अमावस्या आहे. पण आम्ही तर अमावस्या सुद्धा पूर्णवादी माणसं असे आहोत की अमावस्येला सुद्धा पौर्णिमा करणारी माणसं आहोत. तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. आमच्या भारतात आणि पारनेरच्या व्यक्तीचं घडलेलं उदाहरण आहे. पेशव्यांकडे पोळ नावाचे व्यक्ती होते, जे गुरु होते, वैदिक होते, भिक्षुक होते, पौरोहित्य जाणणारे होते. असं पोळ नावाचे एक गुरु होते. एक दिवस त्यांनी मुहूर्त काढून देण्याचं काम सांगितलं आणि त्यांनी मुहूर्त काढायला त्या दिवशी ज्या दिवशी सांगायचं त्या दिवशी
तोच दिवस होता की आज संध्याकाळपर्यंत आम्हाला तुम्ही हे गोष्ट करून द्यायची आहे. पण जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा श्रीमंतांच्या लक्षात आलं की अहो आज तर अमावस्या आहे. पोळ म्हणले आज अमावस्या नाही. नाही पंचांगात तर सांगितले म्हणले. पोळांनी बोलवलं, श्रीमंतांना बाहेर बोलवलं, पेशव्यांना सांगितलं जरा आकाशाकडे पहा. आकाशाकडे पाहिल्यावर त्यांना संपूर्ण चंद्राचं दर्शन झालं. इतका ईश्वरावर आणि निसर्गावर अधिराज्य असणारी मंडळी जी आहेत ना, ती ईश्वरनिष्ठ मंडळी असतात, ती पुरुषार्थी मंडळी असतात आणि ती पूर्णवादी मंडळी होऊ शकतात. त्यासाठी हा अभ्यास आहे. म्हणून अभ्यास करायचा आहे आणि म्हणून आम्हाला हा अधिकार सुद्धा प्राप्त करून घ्यायचा आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या कुठल्याही एक वेळेस आता आपण हे सर्व बोललो, मी सर्व गेले 7 दिवस सांगत आहे, याच्यात तत्वज्ञानाच्या दृष्टीने चूक होऊ शकते, एखादा शब्द इकडे इकडे जाऊ शकतो. पण बंधूंनो, तुम्ही आम्ही पूर्णवादी आहोत. एक वेळेस तत्वज्ञानाची चूक क्षम्य आहे, व्यवहाराची चूक क्षम्य नाही. ही गोष्ट नेहमी सक्रिय लक्षात ठेवा. आणि म्हणूनच आम्ही पूर्णवादी आहोत. तेव्हा मघाचा चहा राहिला असा आता तुम्ही चहा पिऊन घ्या. आता संपवतो, कारण तुम्ही आमचे चाहते, आम्ही तुमचे चाहते. आमचे चाहते तुम्ही, तुमचे चाहते आम्ही, आणि आपण सर्वजण पूर्णवादाचे चाहते, सद्गुरूचे चाहते. म्हणून चहा घे आणि हा कार्यक्रम, हा अभ्यास आपण या ठिकाणी संपवू. आणि हाच आमचा जीवनानंद आम्हाला आयुष्यभर पुरो अशी मागणी मागून थांबतो. जय पूर्णवाद.